त्यातील सर्वे समुद्र संपूर्ण दुःखमुक्त महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या आयुष्यावर कार्याला अभिवादन करून तमाम भारतातील बौद्धांची एक मातृ धम्मसिक संस्था ज्या संस्थेच्या माध्यमातून 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि आपल्या लाखो अभिनयांना 22 प्रतिनिधी बौद्ध धर्माची दीक्षा दिली ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेबांचे एकमेव सुपुत्र चैत्यमूर्ती शिल्पकार आम्हा बौद्धाचार्याचे जनक पंडित काश्यप सूर्यपुत्र भैयासाहेब यशवंतराव आंबेडकर यांचे स्मृतीने या ठिकाणी वंदन करतो। ज्या संस्थेच्या माध्यमातून धर्माचा प्रचार आणि प्रसार आमच्या घरापर्यंत पोहोचवला या संस्थेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्यमान राष्ट्रीय संरक्षक बाबासाहेबांच्या सुनबाई मावपासिका ममतासागर वीणाताई आंबेडकर या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावले साहेब सुभाषजी जंजाळे या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा संत संघटनेचे प्रमुख बाबासाहेबांचे नातू ॲडव्होकेट डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही सामाजिक धार्मिक राजकीय चळवळीला वंदन करून आज आपण या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून पर्यटन विभागाच्या माध्यमातून म्हणजे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन विभागाचे सचिव आदरणीय केवाय सुरवाडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभा व चे अध्यक्ष आदरणीय आर्यनजी वानखेडे गुरुजी या जिल्ह्याचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय सुशीलकुमारी वाडे महिला विभागाच्या अध्यक्षा प्रियंकाताई अहिरे संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष मेजर रमेशजी सावळे लेफ्टनंट कर्नल पर्यटन विभागाचे सचिव लेफ्टनंट कर्नल शिवराजजी नरवाळे आणि आमच्या या आपल्या जळगाव जिल्हा पर्यटनाच्या निमित्ताने उपस्थित आपण ज्या पवित्र अशा स्थळाला या ठिकाणी भेटी देत आहोत त्यापैकी ज्यांचं 1948 ते 1956 या कालावधीमध्ये ज्यांनी आपलं वास्तव्य ज्या भूमीमध्ये केलं त्यांच्या ज्या वास्तव्य ज्या घरामध्ये ज्या बंगल्यामध्ये केलं ते तळेगाव दाभळे येथील ही वास्तू त्या वास्तूमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। बाबासाहेबांनी गेली 8 वर्षे त्या कालखंडामध्ये अनेक विषयावर प्रामुख्याने संविधानाच्या बाबतीमध्ये संविधान अनेक कलम याच वास्तूमधून त्यांनी या ठिकाणी त्या राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करण्यासाठी त्याचं लिखाण याच ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचे ते आपण त्या सर्व वास्तूंना त्यांच्या या वास्तूला स्पर्श करण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी ज्या पर्यटन विभागाच्या निमित्ताने आपण या पर्यटन स्थळाला भेट दिली पाहिजे हा प्रामुख्याने या मागचा उद्देश असतो आणि त्या स्थळांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं गुणगौरव व्हावा लौकिक वाढावा हा या मागचा उद्देश असतो। या ठिकाणी आपले मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे पर्यटन विभागाचे सचिव आपले मार्गदर्शक आदरणीय केवायजी सुरवाडे गुरुजी यांना मी या ठिकाणी विनंती करेन की त्यांनी यांच्या आपल्या जे आजचा दुसरा दिवस आपल्या पर्यटनाचा आहे त्या माध्यमातून ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील। त्यानंतर या ठिकाणी या स्मारक समितीचे म्हणजे जे वास्तू आहे व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय गायकवाड साहेब या ठिकाणी आहेत ते आपल्याला या वास्तूविषयी आणि या ठिकाणी त्यांचं चाललेल्या कार्याबद्दल देखील आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे। तर तुम्ही केवायजी सुरवाडे गुरुजी यांना या ठिकाणी विनंती करेल की त्यांनी आपल्या या ठिकाणी मार्गदर्शन करावे। महामानवांना वंदन करतो। गुरुजींनी आदरणीय गुरुजी सर्व सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि या माहितीच्यानुसार यांच्याशी आमचे नेहमी संपर्क असतात असे आमचे संजय गायकवाडजी या कमिटीचे चेअरमन आदरणीय धुळ साहेब त्यांच्या मातोश्री आता येऊन गेला आणि मलाही आशीर्वाद देऊन गेला। वय वृद्ध आहेत 80 वर्षाचं वय झालेलं आहे आणि या ठिकाणी बऱ्याच वेळा संपर्कात मी त्या कमिटीशी असतो आणि म्हणून संजय गायकवाड साहेबांशी बोलून चर्चा करत बसलो कारण बाबासाहेबांची ही वास्तव आहे याचं रक्षण करणं हे आपलं काम आहे आणि म्हणून या ठिकाणी आमचे संजय गायकवाड साहेब हे या कमिटीचे सेक्रेटरी आहेत
आमचे जे एल डी आंबेगुर्जे आहेत ते खजिनदार आहेत, उपाध्यक्ष आहेत आणि आमच्या ताई ज्या आहेत त्या